त्या दिनांक 9 रोजी पालकमंत्री चव्हाण साहेबांच्या हस्ते रेल्वे स्टेशनकडे सुशोभीकरण करण्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानिमित्त आज प्रेसचं मी आयोजन केलं आहे। प्रथमतः आधी रवींद्र चव्हाण साहेबांनी कणकवली शहरातल्या जानवली गणपती स्थानाजवळ जानवली ब्रिज ची मंजुरी जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयांची मंजुरी साहेबांनी दिली। त्यांचे मी आभार मानतो। आभार अशासाठी मानतो, गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी अनेक मंत्री येऊन गेले, त्या ब्रिजसाठी पाहणी केली। या भागाचे आमदार सन्माननीय राणेसाहेब हे आमदार होते, मंत्री होते, मुख्यमंत्री होते, परंतु ह्या कालावधीमध्ये हे ब्रिज होऊ शकलं नाही। पूर्वी एकदा प्रमोद जठरा साहेबांनी हे ब्रिज मंजूर केलं होतं। त्यावेळी उंचीच्या आणि बजेटच्या अभावी ते काम एक कार्यकारी अभियंत्याने नाकारलं, परंतु आम्ही त्यावेळी रवींद्र चव्हाण साहेबांना त्या जागेवर घेऊन गेलो आणि ही आम्हाला गरज आहे अशी मागणी आम्ही त्यावेळी केली। त्यावेळी आम्हाला त्यांनी एक शब्द दिला होता की ज्यावेळी माझ्यावर या सगळ्या डिपार्टमेंटची जबाबदारी येईल किंवा माझ्यावर ही जबाबदारी येईल तेव्हा मी पहिलं काम जर काय होईल कणकवलीचं तर मी ते काम करेन। आणि तशा प्रकारचं काम या कणकवलीमध्ये चव्हाण साहेबांनी केलं। त्यांचं मी जाहीर आभार मानतो, कारण ते कुठल्याच लोकप्रतिनिधीला जमलं नाही आणि कोणी ते केलं नाही त्यावेळी। परंतु ही जी कामं काढली जातात, चव्हाण साहेबांनी निधी आणला, परंतु हे जे कामं काढली जातात ह्यांची जी इस्टिमेट केली जातात, ह्या इस्टिमेटमध्ये भरपूर तफावत असते आणि याकडे चव्हाण साहेबांनी कधी लक्ष दिलेलं नाही आहे। त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे की तुम्ही 8 कोटी दिलात, ते 8 कोटीचं काम झालं आहे का हे पाहणं गरजेचं आहे। या कामासाठी 5 ठेकेदारांनी निविदा भरली होती आणि एकाच ठेकेदाराला ते काम मंजूर करण्यात आलं। त्यामागचं कारण काय ते सगळी पडताळणी पाहणं, तो अभाव होते, सर्व लोक अभाव होते, त्यात मग कमी रेटमध्ये करून घेतलं, हे सगळं पाहणं गरजेचं आहे। तसंच वरवडा येथे 3 किलोमीटरचा रस्ता आहे, वरवडा रोड 3 किलोमीटरचा रस्ता, 30 कोटी रुपये मंजूर ह्या कामासाठी चव्हाण साहेबांनी केले। परंतु आजची अवस्था त्या रस्त्याची काय आहे? खरोखरच त्या 3 किलोमीटर रस्त्यासाठी 30 कोटीची गरज आहे का? आज अशी पद्धत झाली आहे, अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने अंदाजपत्रक तयार करतात कामाचं आणि त्या कामावर अंदाजपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असते आणि त्या तफावतच्या ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। याकडे पाहणं चव्हाण साहेबांनी गरजेचं आहे। उद्या रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचं उद्घाटन, मला जनतेला आणि चव्हाण साहेबांना सांगायची गरज आहे की आज या कामासाठी पहिली निविदा जी काढली ती जवळजवळ 4 ते 4.5 कोटी रुपयाची पहिली निविदा काढली। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कणकवली रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व सुशोभीकरण करणे। त्यानंतर एक 3-4 महिन्याच्या फरकाने परत दुसरी निविदा त्याच ठेकेदाराला देण्यात आली। ती निविदेचं नाव असं होतं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कणकवली रेल्वे स्थानका प्रवाशांकरिता सोयी सुविधा निर्माण करणे। दुर्दैव एवढंच आहे की 1-2 कोटी रुपयामध्ये
जे प्रवासी अक्षरशः उन्हात पावसात भिजतात, उन्हात राहतात, त्या ठिकाणी दोन साईडला शेड होणं गरजेचं होतं प्लॅटफॉर्मला. ते शेड यांना दिसली नाही, पण त्यांनी त्या पद्धतीत काढले की प्रवाशांच्या सुख सुविधेसाठी निविदा काढली. ती निविदा जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपयाची काढली. यांना प्रवाशांच्या देणं घेणं लाभलेलं नाहीये. यांना एखादं काम करून त्याच्यामध्ये कसा मलिदा मिळेल याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हे अधिकारी गुंतलेले आहेत. त्यामुळे ती शेडचं काम होऊ शकलं नाही. हे चव्हाण साहेबांनी लक्षात घ्यायला हवं की नेमकी जनतेची गरज काय आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची गरज बघण्याची जी बघली जाते ती चव्हाण साहेबांनी बघू नये. नेमकं जनतेची गरज काय आणि तिथे काय केलेलं आहे. आता मला एक कार्यकारी अभियंत्यांना माझं आव्हान आहे की कार्यकारी अभियंत्यांनी जे काय सोयी सुविधा केलेल्या आहेत स्थानकाच्या प्रवाशांसाठी, जे काय स्टॅच्यू खेळणी लावलेली आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी यांनी त्या त्या कामाचं अंदाजपत्रकाची रक्कम जाहीररित्या लिहिली पाहिजे, त्या पर्टिक्युलर त्या ॲटमची. कारण जनतेला कळायला पाहिजे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट सारखं आहे की त्या ठेकेदारांसाठी केलेलं आहे. हे जनता बघेल. त्यामुळे आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही त्या प्रत्येक पर्टिक्युलर जे ॲटम आहे त्या ॲटमला जो काय अंदाजपत्रक रक्कम आहे तुमची त्या ॲटमची, ती ॲटमची रक्कम आपण जाहीररित्या लावावी असं आम्हाला आम्हाला आव्हान आहे. त्यांना आव्हान आहे आमचं. फक्त आणि फक्त कसा आपल्या ठेकेदारांना कामं मिळतील आणि कसे पैसे मिळतील यासाठी स्थानिक आमदाराचा पण हस्तक्षेप यामध्ये आहे. आमदार या तिन्ही निवेदनांमध्ये सन्माननीय आमदार नितेश राणे असतील, त्यांचे पीए असतील आणि कार्यकारी अभियंता सरगोडे साहेब असतील, यांचा मोबाईल CTR चेक करा. हे ठरवतात की ठेका नेमका कोणाला द्यायचा. कारण सत्तेतून पैसा आणि पैशातून राजकारण ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. माझं जनतेला आव्हान आहे की आपलाच पैसा, आपल्याच करातून गेलेला पैसा कशा पद्धतीने त्याची वाट लावली जाते आणि कशा पद्धतीने तो त्यातला काही पैसा हा जनतेपर्यंत निवडणुकीच्या दरम्यान वाटला आणि त्या पैशाचं काही केलं जातं आणि त्यातून परत सत्ता निर्माण करायची. हा जो काही ठेकेदारापेक्षा बिझनेस आहे हा जनतेने बंद करायला पाहिजे. हे जनतेने ओळखायला पाहिजे. शिवसेनेने आजपर्यंत चांगल्याला चांगलंच म्हटलेलं आहे. जे रवींद्र चव्हाणांनी चांगलं केलं ते आम्ही चांगलंच म्हटलेलं आहे, त्यांचं आभारही मानलेलं आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये अशी एक म्हण, पालकमंत्र्यांच्या निधीबद्दल अशी एक म्हण झालेली आहे, आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो. अशा पद्धतीची अवस्था या जिल्ह्यातल्या सार्वजनिक बांधकामच्या निधीची झालेली आहे. याकडे कुठेतरी लक्ष चव्हाण साहेबांनी घालावं. आम्ही आजच शिवसेनेच्या वतीने आपल्याला सांगतो, उद्या भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. आता मी जे वाचनात घेतलेली प्रामुख्याने 3 कामं ह्यांचं पोस्टमॉर्टम केला जाईल आणि ह्या निविदातील जो काही भ्रष्टाचार आहे तो आम्ही जनतेबद्दल आणणार आहोत. पालकमंत्र्यांना आमची एकच विनंती आहे, आपण निधी देता, तो निधी जातो कुठे, त्याच्यातला नेमकं कुठे निधी किती जातो याचं पण परीक्षण त्यांनी स्वतः करावं. उद्या जो उद्घाटन होणार आहे, आमचं म्हणणं आहे तिथे शेड का झाली नाही हा जाब आमच्यापेक्षा जास्त जाब मोठ्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला, अधिकाऱ्यांना विचारायला हवं की बाबा तुम्ही जर 4 कोटीचं काम नंतर काढता तुम्ही सोयी सुविधा, मग ते 2 कोटीचं काम का काढलं नाही हे विचारण्याची गरज पालकमंत्र्यांची आज अधिकाऱ्यांना पाहिजे.
आणि त्यांनी जाब विचारला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मला काही अधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्हाला परवानगी वर करायला मिळत नाही. म्हटलं परवानगी काय, तुम्ही मागणी केलेला अर्ज दाखवा. तर तो नाही, मागणी केलेला नाही आहे. म्हणजे ठेकेदार ठरवतो हे निधी कसा वापरायचा, हे ठेकेदार ठरवतो. हे दुर्दैव या मतदारसंघामध्ये आहे. शासनाचा निधी ठेकेदार ठरवतो कसा वापरायचा, हा दुर्दैवी प्रकार आहे या मतदारसंघामध्ये. तो थांबावा, तरच आपण या जिल्ह्याला निधी दिलेल्याचं कौतुक करावं लागेल. नाहीतर हे सगळं चुकीचं होत चाललेलं आहे आणि तीच परिस्थिती आहे भविष्यात राहणार आहे. आंधळ दळतो आणि कुत्रं पीठ खातो.